राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. शेतकरी मित्रांनो, राज्यातील शेतकरी हा सुखी समृद्ध तेव्हाच राहतो ज्यावेळेस त्याची शेती व्यवस्थित होत असते आणि शेती नीट होण्यासाठी तेव्हा पूर्णपणे हवामानावर अवलंबून असतो. हवामान जर चांगले राहिले तर शेतीत त्याला थोडासा मोबदला मिळतो आणि ते जर पिकाला भाव चांगला लागला नाही तरी त्याला तोटा भेटतो. म्हणजे शेतकऱ्यांचे पूर्णपणे हवामान आणि नशिबावर पूर्ण अवलंबून असतो. नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं आपल्या फार्मर्स वर्ल्ड या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे. चला तर शेतकरी मित्रांनो, आजचा व्हिडिओ आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की राज्यातील कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याचे पैसे जमा होणार आहेत, कशा प्रकारे जमा होणार आहेत आणि आपल्याला काय करायच्या याचीच माहिती आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. शेतकरी मित्रांनो, जवळपास 2,555 कोटी पीक विमा मंजूर झालेला आहे. आता हे शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे लवकरच टाकण्यात येणार आहेत. त्यासाठी तुम्हाला काय करायचे आहे ही संपूर्ण माहिती आज आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. आणि हो मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण बघा. शेतकरी मित्रांनो, वादळी वाऱ्याचा फटका बसला किंवा अवकाळी पाऊस बसला तर त्याला भरपूर नुकसान होतं. त्यामुळे राज्य सरकार पीक विमा अनुदान अशा योजना त्यांना देत असतात. आता मागच्या हंगामात जे पीक विम्यासाठी अर्ज मंजूर झालेले आहेत, त्याचा अर्ज मंजूर झाल्यानंतर कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहेत, कोणत्या जिल्ह्यात मिळणार आहेत याची माहिती चला तर बघूया. शेतकरी मित्रांनो, शेतकरी खरीप हंगाम 2024 मधील भरपाईची वाट पाहत होते. राज्य सरकारने आपल्या हिस्स्याचा पहिला विमा हप्ता दिल्यानंतर शेतकऱ्यांना 2,308 कोटी रुपयांची भरपाई मिळणार होती. सरकारने आता विमा कंपन्यांना पहिला हप्ता तर दिलाच, शिवाय खरीप 2022 पासून रखडलेल्या भरपाईसाठी आवश्यक अनुदान निधीही दिला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आता खरीप आणि रब्बी म्हणजे 2022 व 2023, खरीप 2023 तसेच रब्बी 2023 व 24 आणि खरीप 2024 मधील भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. या सर्व हंगामातील एकूण 2,555 कोटी रुपयांची भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांना खरीप 2024 मधील भरपाईची कोणत्याच प्रकारची भरपाई मिळालेली नव्हती. शिवाय खरीप हंगाम 2022 आणि रब्बी हंगाम 2022 व 23 मध्ये 110% अधिकची भरपाई देण्यासाठी राज्याकडे रक्कम शिल्लक होती. तसेच खरीप हंगाम 2023 आणि रब्बी हंगाम 2023 व 24 मधील 110% अधिक भरपाईची रक्कम आणि खरीप 2024 मधील शेतकरी हिस्स्यांचा विमा हप्ता आणि राज्य सरकारचा विमा हप्ता राज्य सरकारने दिलेला नव्हता. तसेच रब्बी हंगाम 2024 व 25 मधील शेतकरी हिस्स्याचा विमा हप्ता आणि राज्याचा विमा हप्ताही कंपन्यांना दिला नव्हता. त्यामुळे त्या सर्व हंगामात देय असलेली विमा भरपाईची रक्कम रखडली होती. शेतकरी मित्रांनो, ही रक्कम मिळावी यासाठी शेतकऱ्यांना